दरवर्षीप्रमाणे नवीन वर्षाच्या सुरुवातीला एसटी महामंडळ सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये जाणीव आणि जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरक्षितता अभियान राबवलं जातं। यंदा हे अभियान एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयापासून सर्व आगार पातळीवर एकाच वेळी 11 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान राबवण्यात येते। रस्ते वाहतुकीमध्ये सुरक्षित प्रवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। गेल्या 75 वर्षात सुरक्षित प्रवास हा एसटी महामंडळाचा मुख्य हेतू राहिलेला आहे। त्यामुळे एसटीने सर्वसामान्य प्रवाशांच्या मनामध्ये विश्वासार्हतेची आणि सुरक्षित प्रवास होणार आहे ही भावना निर्माण केली आहे। वर्षभर अपघात टाळण्यासाठी प्रशिक्षण, प्रबोधन आणि विविध वैद्यकीय चाचण्या अशा विविध उपक्रमातून एसटीच्या चालकांना विना अपघात बस चालवण्याचं प्रोत्साहन दिलं जातं। दरवर्षीप्रमाणे वर्षाच्या सुरुवातीला एसटी महामंडळ सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये जाणीव आणि जागृती निर्माण करतं आणि याच उद्देशाने सुरक्षितता अभियान राबवलं जातं। यंदा हे अभियान एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयापासून सर्व आगार पातळीवर एकाच वेळी 11 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान राबवण्यात येते। रस्ते वाहतुकीमध्ये सुरक्षित प्रवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। गेल्या 75 वर्षात सुरक्षित प्रवास हा एसटी महामंडळाचा मुख्य हेतू राहिलेला आहे। त्यामुळे एसटीने सर्वसामान्य प्रवाशांच्या मनामध्ये विश्वासार्हतेची आणि सुरक्षित प्रवास होणार ही भावना निर्माण केलेली आहे। वाहक आणि चालक जो त्यांचा प्रत्यक्ष पब्लिकशी संबंध येतो तिथे त्यांनाही मी सूचना केलेली आहे की तुम्ही त्या पब्लिकशी सौजन्याने वागा। गाडी चालवताना जसा आता हा सप्ताह आम्ही करत आहोत, हा आपल्याला ऍक्च्युली हा सप्ताह अवेअरनेससाठी आहे पंधरवडा, परंतु वाहन सुरक्षित चालवणं ही तर वर्षभराचीच गोष्ट आहे। हा फक्त अवेअरनेससाठी कॅम्पेन आहे। बाकी त्यांनी सुरक्षित चालवायला पाहिजे, नियमाचं पालन केलं पाहिजे, ह्या गोष्टीकडे मी बघत आहे।